पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम। म्हणाले, अरे भगवंता, तू मला हा अयम हा जो योग कोणता, तर जो समदर्शी योग आहे, जो साम्येन मधुसूदन, जो समदर्शी योग आहे, हे मधुसूदना. म्हणाले, शब्दसुद्धा कसा वापरला की जो मधुसूदन आहे, जो मधु आणि कैटभ या राक्षसांचा वध करणारा आहे. तसंच माझ्या ठिकाणच्या चांचल्याचा वध कर, माझ्या ठिकाणच्या द्वंद्वाला दूर कर, असा तू मधुसूदन आहेस. मधु म्हणजे जे गोड आहे, मधु म्हणजे जे मधुर आहे, मधु म्हणजे जे अधिक लाभदायी आहे, असं जे काही मधु आहे, जे आमचं कल्याण करणार आहे, त्याचं सूदन म्हणजे नाश कर. ते प्राप्त करण्याकरता ज्या वाईट गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्यांचा नाश कर. म्हणजे जसं हे गोड आहे तसा दुसरा अर्थ सूदनाचा आहे की जे एका बाजूला मधु म्हणजे गोड आणि सूदन म्हणजे दुसऱ्या बाजूला वाईट गोष्टी. म्हणजे हे द्वंद्व आहे आमच्या ठिकाणी, एक गोड आहे, एक वाईट आहे. जे वाईट आहे ते हे सूदना, त्याचा तू नाश कर, कारण ते वाईट आहे, ते काढून टाक. मधु ठेव. म्हणजे मधु आणि सूदन हे जे द्वंद्व आहे, चांगलं आणि वाईट, ते द्वंद्व संपवून टाक, फक्त चांगलं शिल्लक ठेव. मधु म्हणजे जे केवळ मधुरच आहे. असं जे मधुर आहे त्या मधुराची प्राप्ती व्हावी आणि त्या प्राप्तीच्या करता जे आवश्यक आहे ते प्राप्त होण्याकरता सूदन म्हणजे सगळं वाईट बाजूला करून टाक, सगळं वाईट बाजूला करून टाक. मला फक्त मधुर आणि मधुरच. म्हणजे आपण ते वल्लभाचार्यांचं स्तोत्र ऐकतो ना, अधरम मधुरम, सगळं मधुर आहे. मधुराधिपतेर अखिलम मधुरम, सगळं मधुर आहे. कारण का, त्याच्या ठिकाणी काहीही वाईट, काहीही ज्याला आपण दोष देणारं, कलंकित करणारं, त्या ठिकाणी स्वार्थाने युक्त असणारं, मनुष्याला अमंगलत्व प्राप्त करून देणारं किंवा त्याच्या ठिकाणी अमंगल असं काहीच राहत नाही. ना अमंगल आहे, ना अपवित्र आहे, ना अधर्मी आहे, काही नाही. त्याच्या ठिकाणी सगळं जे आहे ते फक्त चांगलं आहे, नाही ते मधुर आहे. म्हणजे गोड पदार्थ आवडतो की नाही माहीत नाही, पण तो मधुर असावा लागतो. श्रीखंड आहे, त्याच्यात गोड भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये
ते मुळातच चक्का इतका आंबट आहे की ते कितीही गोड घातलं तरी त्याचं आंबटपण लोपलेलं नाही आहे. म्हणून ते आंबटपण आहे, ते गोड पण भरपूर आहे. जे इतकं गोड आहे म्हणून ते आवडतं का? नाही आवडत. ते श्रीखंड मधुरच व्हावं लागतं. ते मधुर असेल तेव्हा ते गोड लागतं. वाणी आहे, वाणी आम्ही बोलतो, दुसऱ्याला पुष्कळ उपदेश करतो. आम्ही जेव्हा ठाक 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 बोलत राहतो तेव्हा त्या माणसाला ते रुचत नाही. पण समजून सांगितलं तर तो म्हणतो तुम्ही कसं सांगितलं बरं? हे असं समजून सांगितलं तर चालतं हो, पण जर तुम्ही भांडत बसलात, रागवत बसलात, आम्हाला काहीतरी दोष देत बसलात तर मग नको वाटतं. कारण का? मनाला जे बरं वाटतं, जे सुखाचं वाटतं ते सगळं मधुर आहे. म्हणून तो म्हणतो भगवंता तुझं माधुर्य आम्हाला अनुभवायला मिळू दे, तुझी मधुरता आम्हाला प्राप्त होऊ दे. असा तू मधुसूदन आहेस. आणि म्हणून एतस्याहम न पश्यामी, पण म्हणाले तू जो समत्व योग मला सांगतो आहेस तो समत्व योग मी कसा पाहू? तो पाहणं मला अवघड आहे. कारण का? तर चंचलत्वात स्थितीम स्थिराम. कारण चंचलत्व ही जी स्थिती आहे तीच माझ्याकडे कायम आहे. त्या स्थितीमध्ये माझं अंतःकरण आहे आणि म्हणून मी तू सांगतोस त्याप्रमाणे मी राहू शकत नाही. तू सांगतोस त्याप्रमाणे मला साम्यावस्था येणं फार अवघड आहे. तर चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. कारण म्हणाले भगवंता त्याच्यातच एक आणखीन अडचण आहे की जे माझं मन आहे ते मनच मुळात चंचल आहे. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. म्हणाले ते कसं आहे? क्षोभक आहे. मनाच्या ठिकाणी काय उद्रेक होतील कोणत्या क्षणी सांगता येत नाही. सात्विकतेचा उद्रेक एखाद्या क्षणी होऊन जातो, तर एखाद्या क्षणी तमोगुणाचा उद्रेक होतो. ते चित्त जे आहे ते क्षुब्ध होऊन जातं, प्रक्षुब्ध होऊन जातं. आपल्यालाच कळत नाही की एवढे का आपण संतापलो. एवढं संतापण्यासारखं त्याच्यामध्ये काही नव्हतं. पण हे केव्हा कळतं? त्या उद्रेकातनं बाहेर आलो की हे प्रमाथी पण दूर झालं पाहिजे, त्याचं क्षोभक पण दूर झालं पाहिजे, क्षोभणं थांबलं पाहिजे. कारण कसं असतं, 3च गुण आहेत. या 3 गुणांच्या मधला कोणताही गुण प्रभावी असतोच. या क्षणी कोणता गुण प्रभावी आहे? जो ज्या भावात आपण आहोत तो गुण प्रभावी आहे. कधी तम असेल, कधी रज असेल, कधी सत्व असेल. सत्वाचा उद्रेक झाला, कोणीतरी समोर आला. माझ्या ओळखीच्या एक जण आहेत, आमच्या गीता धर्म मंडळाची कथा सांगते की जेव्हा आमचे फरशीवाले साठे त्यांनी पाहिलं की गावामध्ये एक चांगला वाडा आहे जुना. तो वाडा कोणाचा आहे तर शोध घेतला, तर तो वाडा ICS भिड्यांचा आहे. ठीक आहे म्हणाले, आता त्यांचे खूप वाडे आहेत किंवा त्यांच्या खूप बिल्डिंग्स आहेत, त्यांची प्रॉपर्टी पुष्कळ आहे, तर आपण विचारू त्यांना की हा एका चांगल्या कामाकरता गीता धर्म मंडळासारखा ह्या कामाकरता मिळू शकेल का. म्हणून चौकशी करायला गेले त्यांच्या घरी. त्या घरात होत्या. त्या म्हणाल्या की अगदी संध्याकाळी ते गेले होते भेटायला. त्या म्हणाल्या वा वा तुम्ही आलात, अगदी 3 सांजेचे माझ्या घरी आलात, एक खूप चांगला विषय माझ्या पुढे ठेवलात. मी सुद्धा आता आमच्या सगळ्या प्रॉपर्टीची व्यवस्थाच करण्याच्या विचारात आहे. मी सुद्धा तो वाडा माझ्या मनात होतं की आता तो आपण विकावा, म्हणजे आता तो ठेवू नये, कारण सगळा एवढा मेंटेनन्स वगैरे आपल्याला झेपत नाही. असं तसं काय जे त्यांना म्हणाले फार बरं झालं तुम्ही आज आलात. म्हणाले मी तुम्हाला वाडा दिला असं त्यांनी सांगितलं. आता ते सगळ्या सात्विकता अगदी अशी शिगेला पोचली होती की त्या क्षणी असं मनातच चाललं नाही आता काही वेगळा. बरं विचार करून सांगते, घरात लोकांना विचारून सांगते, बरं काही नाही म्हणाल्या, दिला म्हणाल्या तुम्हाला. आणि मग म्हणाल्या, तर तेव्हा आमचे फरशीवाले साठे म्हणाले मी काही फार पैसे घेऊन आलो नाही, पण या क्षणी माझ्या हातामध्ये 5,000 रुपये मी तुम्हाला देऊन ठेवतो की तुम्ही जसं शब्दाने एका क्षणात मला हा वाडा दिलात म्हणाल तसे मी या क्षणी तुमच्या हातात 5,000 रुपये दिले. मग त्या म्हणाल्या तुम्ही किती? नाही म्हणाले तुम्ही इतकं चांगलं काम करता, आम्हाला कुठे काही जास्त पैसे नको, तुम्ही 1,00,000 रुपये द्या बस झालं की, आणि तो वाडा तुम्हाला चालेल म्हणाले. आमच्याकडे ₹1,00,000 पण नाही आहेत, पण आम्ही जमवून पैसे आणून देतो. आणि हे झालं. मग नंतर हा सत्वाचा उद्रेक आहे, त्या सत्वाच्या उद्रेकामध्ये तो द्यावासा वाटला.
आणि नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे घरातले लोक म्हणाले अहो ₹1,00,000 काही त्याची किंमत आहे का, केवढी प्रॉपर्टी सदाशिव पेठेमध्ये, त्याची किंमत किती येईल आणि तुम्ही देऊन बसलात. म्हणाले मी शब्द दिला, आता मी नाही काही म्हणू शकत नाही. हे लोक आले, त्यांनी पैसे, पण त्या अगदी शेवटपर्यंत म्हणायच्या बघा तुमच्या गीता धर्म मंडळाला ना मी फार कमी पैशात वाडा दिला, मी ना फार कमी पैशात वाडा दिला. सांगण्याचा हेतू काय, हे प्रमाथी बलवत दृढम, हे जे क्षोभ आहेत, हे जे त्या ठिकाणचे उद्रेक आहेत, सत्वाचा उद्रेक झाला, एक व्यापार करून बसले आणि मग जे मूळ चित्त आहे, नाही तर दुसरं चित्त काय म्हणेल, सात्विक ठीक आहे आता दिलं ना, आता माझा शब्द गेला, विषय संपला, मी गीतेकरता दिला, मला प्रॉपर्टी काय कमी आहे, लोकांच्या दृष्टीने मी कमीत दिला का जास्त दिला हा विषयच नाही आहे. मी दिला, मी फुकट दिला तरी काही हरकत नव्हती, लाख आले पुष्कळ झाले. पण हा विचार पुन्हा नाही आला, कारण ती सात्विकता संपली. मग आपण काय म्हणतो की भगवंताला त्या वाड्यामध्ये ते अधिष्ठान उभं करायचं होतं, तेवढ्या वेळेपुरतं का होईना भगवंतानी यांच्याकडे सत्वाचा उद्रेक केला आणि मनामध्ये संकल्प, कारण त्यांनी संकल्प केल्याशिवाय कामच झालं नसतं. मग त्यांनी संकल्प केला म्हणून तो वाडा मिळाला. आता ठीक आहे, आता मनुष्य त्याच्या स्वभावात गेला, आता भगवंत नाही ना मागे आपल्या विचारांच्या, असो. पण इथे सांगायचा हेतू असा की अर्जुन म्हणतो की अरे तू मधुसूदन आहेस, तू मला शहाणा कर. या ठिकाणी जे प्रमाथी बलवत दृढम आहे, मन असंच प्रमाथी आहे, मन असंच आहे की जे मन नेहमीच असं आपल्या ठिकाणी उद्रेकांच्या वरती काम करत राहतं आणि ते बलवान आहे आणि ते हेकेखोर आहे, दृढ आहे, ऐकत नाही, तोच विचार पुन्हा मनामध्ये येतो. साधं बघा, 80 वर्षाचं मनुष्य असलं तरी आणि सव्वा वर्षाचं मूल असलं तरी त्याला हे घे म्हटलं आणि ते मूल म्हणाले मला नको, ते काही ऐकत नाही. आपण त्याला काही विचारत राहिलो, हेही सोडा, तू म्हणून दाखव, तुला बाबा म्हणता येतं ना, तुला काका, त्यांनी ठरवलं तर नाही म्हणायचं, म्हणणं आता तर गेलंच, तर मुळीच म्हणणार नाही. तसंच आहे, मनुष्य 80 वर्षाचं असलं तरीसुद्धा त्याला वाटलं मला उत्तर द्यायचं नाही, तर तो उत्तर नाहीच देणार आणि तो लक्षच नाही देणार तुमच्या बोलण्याकडे. कारण का, तो त्याचा अहंकार आहे, तो त्याच्या तमोगुणाच्या प्राबल्यात आहे. वय कोणतं आणि काय हा प्रश्न नाही. भगवंत इथे म्हणतात किंवा अर्जुन त्याला आपली कैफियत सांगतो की भगवान हा दृढ आहे, बलवान आहे आणि अत्यंत, आपण म्हणतो ना हा माणूस ना हेकेखोर आहे. हो, हेकेखोर म्हणजे काय, तो त्याचा विचार सोडत नाही आणि तो नाही सोडत का सोडतो हा भाग नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी पक्की दृढता आहे की ती दृढता त्याला इकडचं इकडे होऊ देत नाही. आपल्याला पण आहे, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट मुलांच्याकडनं तशीच करून पाहिजे, सोडून दिलं तर काय बिघडतं, आपण सोडत नाही. म्हण तू, कर तू, हे खा तू, चल हे केल्याशिवाय मी तुला सोडणार. कशा करता, आता आमचं वय झालं 60, त्या मुलाचं वय झालं 1-2 वर्ष, पण तिथे कुणाचा इगो चालतो, आमचा. हा खेळ कोणाचा आहे, आमच्या इगोचा आहे, आमच्या अहंकाराचा आहे. त्याच्या वयाला आम्ही नाही जाणून घेत, आत्मौपम्येनं सर्वत्र आम्ही नाही पाहत. आपल्याला माहिती आहे 5 लालयेत, 10 पालयेत आणि पुढे पालयेतच्या मध्ये ताडयेत पण सांगितलंय. आणि मग 16 भवेत, म्हणाले पुत्रम मित्रवत आचरेत, मुलाला आपल्या मित्रासारखंच वागवावं. पण पहिल्यांदा 5 लालयेत, त्याचे लाडच करावे. आम्ही त्याला लाड करावेत, म्हणजे लाडाचं वेडं करावं असं कोणी म्हणत नाही, पण त्याचे लाड करत असताना त्याचं भान, त्याला शहाणपण आम्हाला शिकवतच पुढे जायचं आहे. 10 चालेल म्हणाले, थोडं ताडण चालेल, त्याचं पालन चालेल, दोन्ही चालेल. कारण काय, थोडंसं रागावून, थोडी शिक्षा करून, थोडं कडक होऊन काही वेळा शिकवावंच लागतं, हे करतच पुढे जावं लागतं. तर इथे अर्जुन म्हणतोय हे सगळे आम्ही शरणागत आहोत, आम्ही हात टेकले आहेत आमच्या मनापुढे, त्या मनाला काही शिकवायला गेलो तर ते मन ऐकत नाही. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये.
वायोरिवस्सु दुष्करम. म्हणाले त्याचा निग्रह करणं, त्याला वळवायला जाणं हे तर फार कठीण आहे. म्हणजे आपण आपल्या घरी कोणालाही आपल्याला जरा वेळ असला किंवा आपल्याला अनुकूल परिस्थिती असली तर आपण दुसऱ्याला ज्ञानामृत पाजतच राहतो, दुसऱ्याला काही ना काहीतरी शिकवतच राहत. असं करू नको, असं वागू नको, हे काय बरोबर नाही आहे, तुम्ही असं कसं करता, अहो तुम्ही असं वागलात तर हे बरं नाही वाटत, तुम्ही एवढ्या मोठ्या असून अशा कशा वागता, सगळं आमचं सुरू होतं. पण म्हणाले हा जो निग्रह करायला आणि दुसऱ्याला शिकवायला आम्ही जेव्हा जातो तेव्हा एक शहाणपण आम्ही विसरलेले असतो की मलाच माझ्या मनाचा निग्रह करता येत नाही तर त्याच्याकडनं निग्रहाची काय अपेक्षा करावी. कारण असं आहे, त्यांनी चांगलं वागावं असं मला वाटतं, हे ठीक आहे. तो चांगला वागेल की नाही मला माहीत नाही, तो चांगला वागेल की नाही हे जर मला कळत नाही तर पहिलं काय कळलं पाहिजे की माझ्यावर तरी नियंत्रण ठेवलं पाहिजे. मी गप्प राहिलं पाहिजे, काय करतोय करू दे, केव्हा तरी अनुकूल वेळ येईल तेव्हा सांगायची वेळ येईल तेव्हा आपल्याला सांग. तसं नाही, आत्ता माझ्या मते हे चुकलेलं हे सांगितलंच पाहिजे की आम्ही ते ठणकावून 10-10 वेळा ठामपणाने बोलत राहणार. त्यांनी सांगितलं की मनाचा निग्रह करणं फार अवघड आहे. कुणालाही जरी सांगायला लागलो हे तू कशा करता खातो मला मान्य नाही, तू हे सारखं जंक फूड खातो, सारखा मोबाईल कानाला लावतो, मला बिलकुल मान्य नाही, बंद करून टाक. कोण ऐकणार आहे? कोणी ऐकणार नाही. कारण का, तो निग्रह करणं फार अवघड आहे. त्यांनाही अवघड आहे आणि आम्हालाही अवघड आहे. आणि त्यामुळे दुसऱ्याला काय सांगावं याच्यामध्ये पहिलं भगवंत म्हणतात तत्व लक्षात ठेवावं ते असं आहे जे अर्जुनाच्या मुखातून सांगितलं आहे की सामान्य मनुष्याला मनाचा निग्रह करता येत नाही. करण्याचा प्रयत्न करतो, तो 10 वेळातल्या 5 वेळा चुकतो, 5 वेळा करतो, असं झालं तरी यशस्वी आहे म्हणावं. पण 8 वेळा चुकतो आणि 2 वेळा करतो हा माणूस आहे. सामान्यतः असंच होतं. अर्जुन म्हणतो भगवंता हे तू पुष्कळ मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यास, पण हा तुझा साम्य योग, हा तुझा समत्व योग मला कसा साधेल? कारण मनाचे हे सगळे दुर्गुण आहेत, या दुर्गुणातून मी बाहेर कसा पडेन आणि मला कसा पडता येईल मला वाटत नाही मी पडू शकेन असं. अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा. आम्हाला कळवळ्यांनी सांगता आहात, खरोखरच तुम्हाला आमचा कळवळा आहे म्हणून सांगतात. परीन पुरोजी स्वभावा मनाचिया, परंतु आमचा मनाच्या स्वभावापुढे टिकाव लागत नाही, त्याला काय करायचं? म्हणून आमच्याकडे संक्रांत आहे, म्हणून आमच्याकडे 3.5 मुहूर्त आहेत. प्रत्येक मुहूर्ताला करा संकल्प, पुढचा मुहूर्त येईपर्यंत तो वारगळलेला आहे. हे पुन्हा पुढच्या मुहूर्ताला अगदी उत्साहाने पुन्हा संकल्प करा. काय करणार की पुन्हा पुन्हा त्या मनाला किती ठरवलं बिलकुल रागवायचं नाही, किती ठरवलं की मनामध्ये सुद्धा राग ठेवायचा नाही. कुठलं कोण ऐकतंय? आपलं मनात राग ठेवायचा नाही असं म्हटलं तर आपण जरा जास्तच बोलतो. मग असं वाटतं अरे एवढा निष्कर्ष आपण काढला ह्या सगळ्या आपल्या विचारांमधून, तर गेला कुठे तो? त्याचं आचरण गेलं कुठे? राहत नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा निग्रह करायला जातो माऊली म्हणतात तो उसळून वर येतो. मन जे आहे ते बिलकुल ऐकत नाही. म्हणाले हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. आम्ही मनाचा शोध घ्यायला जातो, हे मन माझ्या नियंत्रणात येऊ दे. पण ते कसं आहे, केवढं आहे, ते कुठं आहे आणि त्याला पकडायला जाऊ कुठे? तर म्हणाले तरी न सापडे. एरवी रहाटा वया थोडे त्रैलोक्य यया. म्हणाले एरवी काय सांगू तुम्हाला, ह्याला भटकायला त्रैलोक्यसुद्धा कमी आहे, इतक्या ठिकाणी ते भटकतं आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल. म्हणून अर्जुन म्हणतो भगवंता हे कसं घडू शकेल? तू सांगतोस त्याप्रमाणे मनाचं नियंत्रण घडणं हे अवघड आहे. हे ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. म्हणाले माकडानी वानरांनी समाधी लावावी याच्या इतकं अशक्य आहे. कारण माकडाच्या इतकं चंचल कोणी नाही आणि त्यांनी समाधीला बसावं, त्याची समाधी सिद्ध व्हावी. का राहे म्हणतील या राहेल महावातू. म्हणाले हे प्रचंड सुनामी तिथे
मद्रासमध्ये येऊन किनाऱ्यावरती धडकतंय आणि लोकांचं नुकसान करतंय. माऊली सांगतात इतका भयंकर वादळी वारा सुटलाय आणि फक्त आम्ही हाताने सांगितलं थांब, की थांब म्हटल्याबरोबर वारा थांबला, ती वादळ थांबलं. कधी शक्य आहे? अरे जसं वादळाला थांब म्हणून थांबत नाही, जसं माकडाची समाधी कितीही त्याला शिकवली तरी त्याची लागणं शक्य आहे का, तर मरकटाला समाधी लागणं शक्य नाही, तसं म्हणाले हे आमचं चंचल मन स्थिर होणं भगवंता शक्य नाही. म्हणून ऐसे कैसे घडेल जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवनिया. त्या मनाचं प्रत्येक पातळीवरचं वर्णन केलंय. ते बुद्धीला काय करतं, सारखा त्रास देतो, सळी छळतं. आमच्या बुद्धीला ते मन छळत राहतं, कारण सारखा काहीतरी बघा कसा वागला ना. आपण म्हटलं होतं सगळं सोडून द्यावं, काही वाईट बोललं तरी सुद्धा आता लक्षात, आपण किती बोलत राहायचं, कसा वागतो, म्हणजे आता या मुलाला काय करावं, आता कसं सोडून द्यावं, नाही चालणार सोडून. की झालं म्हणाले या ठिकाणी आमच्या बुद्धीने निश्चय केला होता की आता पुष्कळ शिस्त लावून मुलाला आम्हाला पाहिजे तसं वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या शिस्तीतला कडकपणाने काही फरक पडला नाही. आता गोड बोलून, पण त्या गोड बोलण्याला टिकतच नाही ना. म्हणाले ती बुद्धी जी आहे ती संकटात पडेल असा समोरचा मनुष्य एक प्रसंग उभा करतो. मग काय करावं म्हणाले, बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी. म्हणाले काय करतील, तर कशाचाही निश्चय केला तर तो निश्चय काही सिद्धीला जाऊ देत नाही. निश्चया ते टाळी, धैर्येसी हातफळी मिळवूनिया. धैर्याच्या ठिकाणी टाळी देतं, म्हणजे हातावरती टाळी देतं, म्हणजे हातावर तुरी देऊन निघून जातं. धैर्य राहतच नाही तिथे. म्हणाले हाताला ते हातफळी टाळी देतं हातावरती आणि म्हणाले सरळ निघून जातं आम्हाला सोडून, हातावर हात मारतं आणि निघून जातं. आणि म्हणाले मिळवून या जे विवेकाते भुलवी, संतोषासी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. आता पुन्हा तसाच वर जसं म्हणलं ना, बुद्धी ते सळी, खाली लगेच म्हटलं जे विवेकाते भुलवी. कारण विवेक कोण करतं, बुद्धीच करते. म्हणजे इथे वर बुद्धीला छळतं असं म्हटलं आणि खाली बुद्धीचं जे कार्य आहे ते होऊ देत नाही असं म्हटलं, की ते विवेकाला भुलवी. आमच्या ठिकाणी काही मनामध्ये चांगला विचार आला की असं काहीतरी ते निर्माण करून ठेवतं बुद्धीमध्ये की बुद्धी काही त्या विचाराशी एकनिष्ठ राहू शकत नाही. निश्चयात संतोषासी चाड लावी. म्हणाले संतोष आहे त्या आम्ही आमच्या अंतःकरणात संतोष ठेवून राहतो आहोत, पण त्या संतोषाला चाड म्हणजे आशा. म्हणजे जो चांगला संतुष्ट राहिला आहे आपल्या पगारात, आहे आपल्या परिस्थितीत, आहे आपल्या गोष्टींमध्ये, पण म्हणाले ते मन असं आहे की तो संतोष टिकू देत नाही, त्याला कशाची ना कशाची तरी आशा लावून देतं. आणि मग तो म्हणतो हो आपलं इथेच आम्ही समाधानाने राहतो म्हटलं, पण हे लोक राहू देतात का, आम्हाला काही आमचं समाधान मिळू देतात का, म्हणजे असं करून आम्हाला भागणारच नाही, आम्हालाच आता काहीतरी केलं पाहिजे तरच आम्हाला आमचं सुख मिळेल. आता आशा कशाशी लावली, जी परिस्थिती आहे, जशी परिस्थिती आहे ती सुखाने स्वीकारली आहे. आता सुखाने स्वीकारली तर याचं कल्याण होईल ना. ते मन म्हणतं याचं कल्याण नाही आहे करायचं, त्याला अडचणीतच टाकायचं आहे. आणि त्यामुळे ते मन त्या बुद्धीला असं गरगर गरगर फिरवतं की ती बुद्धी जे काही बोलायला लावते त्याच्यामध्ये विवेक सुटलेला असतो. आता सध्या राहुल गांधी बोलत आहेत, रोज बोलतायत बिचारे, काय बोलतायत त्यांचं त्यांना उलगडत नाही, कशाकरता बोलतायत त्यांचं त्यांना उलगडत नाही, त्याच्यामध्ये देशहित तर काही साधत नाही. ह्यात कशाचा विवेक केला, कोणत्या विवेकाने बोलले, कोणत्या विवेकाने बोलतात, विवेक नाही. विवेक सुटला, कशामुळे सुटला, मनाचा स्वार्थ, स्वार्थामुळे सुटला, वैयक्तिक स्वार्थाचा विचार करून सुटला. म्हणाले जे बुद्धी संतोषासी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी. म्हणाले हा बसला बिचारा ध्यान लावून, हा बसला बिचारा मनाचा निरोध करण्याकरता. कारण इथे आपल्याला श्लोकात सांगितलंय ना की
या ठिकाणी काय करावा उपाय, तर मनाचा निग्रह करावा. म्हणून निग्रह करण्याकरता बसला तर मन ज्या जागेवर बसलंय किंवा देह जिथे बसला तिथं मन बसलंय असं म्हटलं तर ते तिथे कधी बसतच नाही. ते ती जागा सोडून दशदिशा हिंडतं आणि आपण फक्त शरीराने त्या जागेवर बसतो. मन मात्र सगळं स्वयंपाकघर, सगळ्या खोल्या, तो सगळा देश प्रदेश सगळं सगळं पाहून हिंडून येतं. म्हणाले त्याला काही कुठे अटकाव होत नाही. जे निरोधले घे उवावो. ज्या मनाला निरोध करायचा म्हटलं, ज्याला नियंत्रणात ठेवायचं म्हटलं, त्याला नियंत्रणात ठेवायला आम्ही निघालो की उवावो, ते उसळून वर येतं. त्याला निग्रहात ठेवलं की ते निग्रहात राहत नाही. जया संयमूची होय सावावो. हा आमचा जो संयम आहे, आम्ही असं मनाला शिकवलं. आपण म्हणतो की आता मी एक निश्चय केला आहे बरं का, एक संकल्प केला आहे बरं का, की फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा, कोणत्याही निगेटिव्ह विचाराला थारा द्यायचा नाही. असं एकदा म्हटलं, हा आपला संकल्प केला म्हटलं की तो काय करतो म्हणाले, तो त्याला सुरुंगच लावतो. तो एरवी बरे आम्ही असे त्या काळामध्ये विचार करायला लागतो. सगळं खालचं वर यायला लागतं. म्हणाले संयमूची होय सावावो. माऊलींनी शब्द फार चांगला वापरला आहे की आम्ही केलेला संयम हाच मनाला चंचल करण्याकरता मदत करतो. म्हणजे आमचा संयम आम्हाला मदत नाहीच करत, तो ते मन आणखीन चंचल करण्याकरता उपयोगाला येतं. कारण त्याला कुठे नियंत्रणात ठेवावं म्हटलं की ते अधिक उसळून वर येतं. ते मन आपुला स्वभाव सांडील काही. अर्जुन म्हणतो, अहो आमचा अनुभव हाच आहे की मन काय आपला स्वभाव सोडणार आहे, मनाकडून हे घडणार आहे. म्हणून मन एक निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य येईल. म्हणून म्हणाले तुमचं जे विधान आहे ना, ते मन एक निश्चळ राहिलं, केव्हा तरी एकदा ते मन निश्चल होईल, मग आम्हाला साम्य येईल. हे विशेषही न घडेल तया लागी. हे त्याच्यापुरतं कधी घडणं शक्य आहे असं काही आम्हाला वाटत नाही. श्री भगवान उवाच असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. आता या ठिकाणी त्यांनी अगदी जसंच्या तसं योगसूत्रात म्हटलं आहे त्याप्रमाणे की त्या ठिकाणी अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. म्हणाले मनाचा निग्रह कसा करावा, चित्त निरुद्ध कसं करावं, तर म्हणाले अभ्यास वैराग्येण तन्निरोध. निरोध करण्याकरता दोन गोष्टींची आवश्यकता आहे, अभ्यास आणि वैराग्य. आता इथपर्यंत अर्जुनानी त्याचा पूर्वपक्ष म्हणजे त्याची निगेटिव्हिटी किती स्ट्रॉंग मांडली आहे. आपल्या बाजूनी वकीलपत्र केलेलं आहे, घेतलेलं आहे त्यांनी आपलं, आणि तो आपल्या बाजूनी बोलतोय अर्जुन की हे बघा हे सगळं आमचं मन असं आहे, याला तुम्ही काय नियंत्रणात आणायच्या गोष्टी सांगता, हे होणार आहे का आमच्याच्यानी, शक्य नाही आहे. हे सगळं बोलल्यावर भगवंत म्हणतात की ह्याच्यात काय संशय आहे, असंशयम महाभाव. मला ह्याच्यामध्ये काहीच संशय नाही आहे. मनोदुर्निग्रहम चलम. ते इतकं चंचल आहे की ते निग्रह करून घेण्याच्या बाबतीमध्ये फार हटवादी आहे. ते आपल्या हट्टाने त्या निग्रहाला कधी येऊन पोचणार नाही, त्या संयमात कधी येऊन ते राहणार नाही. अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. मग काय त्याचा उपाय काय आहे, तर एकच उपाय आहे म्हणाले, अभ्यास आणि वैराग्य ही जोडी आहे. ही जोडगोळी ते काम करते. कसं करते ते काम, तर म्हणाले आम्ही अभ्यास कशाचा तरी करायला घेतो. आम्ही आमच्या मनाने ठरवतो की हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग कोणी म्हणेल भक्ती आहे, कोणी म्हणेल सेवा आहे, कोणी म्हणेल भजन आहे, कोणी म्हणेल नामस्मरण आहे, कोणी म्हणेल भाव आहे, काय त्याच्या मनात असेल. कोणी म्हणेल ज्ञानाचा मार्ग आहे, कोणी म्हणेल योगाचा मार्ग आहे, कोणी कर्माचा मार्ग. काही ना काहीतरी मार्गाचं अवलंबन करत तो आपल्या बाजूनी त्या मनाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि एक कुठला तरी एखादा मार्ग
तो आपल्या ठिकाणी अवलंबतो. जो मार्ग तो आपल्या ठिकाणी अवलंबतो तो त्याचा अभ्यास आहे. तो रोज केला पाहिजे. आपण अनेक वेळा जे बोलतो ते पुन्हा बोलतो की गोंदवलेकर महाराज म्हणतात साधना कशी तर रोज झाली पाहिजे. नाही तर म्हणाले कसं आहे की पाल आज 4 फूट वर गेली आणि उद्या 5 फूट खाली आली झालं की मग तिचं ती पुन्हा -1 मध्ये साधना गेली. ती काही टिकली नाही. ती काही आम्हाला सातत्याने सांभाळता आली नाही. आणि म्हणून ते म्हणतात की इथे अभ्यासाच्या ठिकाणी कोणत्याही स्थितीमध्ये तडजोड नाही. अभ्यास म्हणजे अभ्यास. हे कोणाला झेपलं. आता त्या अभ्यास या एका शब्दामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिले. अर्जुना छोटासा अभ्यास जरी घेतलास तरी तुझ्या धैर्यावरती तुरी देऊन ती निघून जाते. कोण निघून जाते? मनाची चंचलता जी आहे ती त्या धैर्याला टिकू देत नाही आणि ती तिच्या चंचल प्रवासाला ती कुठे अटकाव करत नाही. तुझ्या बुद्धीच्या ठिकाणी चांगला विचार येऊ देत नाही. प्रति क्षणाला विचार बदलत राहतात. आपल्याला असं वाटतं काय करावं आता आपल्या लक्षात राहत नाही. लक्षात कसं राहत नाही? आपल्या लक्षात राहत नाही याचं कारण एकच आहे की ते म्हणजे तो विषय सोडून त्याच्या अनुषंगाने अनेक विषयात आमचं डोकं असतं. आपण म्हणतो इथून त्या फ्रीजपाशी गेलो, काय घ्यायला गेलो आठवत नाही, पुन्हा आलो, 3दा गेलो, प्रत्येक वेळी लक्षात ठेवलं, गेलो पुन्हा लक्ष नाही ना. त्या विषयाकडे आमचं लक्ष नाही, त्या कामाकडे आमचं लक्ष नाही. एखाद्या माणसाला फोन केला की आपण म्हणतो काय मुद्दे आहेत ते लिहून घ्या आणि लिहून समोर ठेवा. मग काय विचार नाही तर एक फोन केला, अहो ते विचारायचंच विसरून गेलं, अरे ते सांगायचंच विसरून गेलं. म्हणजे मनुष्याच्याकडे हे सगळं का घडतं? कारण जो विचार म्हणजे मी म्हटलं अहो आता काय करणार, हा प्रत्येकाचा स्वभाव आहे. असं मी माझ्या गुरुजींना म्हणजे अनंतरावांना म्हटलं, स्वामी वरदानंदांना म्हटलं अहो असं काय आम्ही मुद्दाम करत नाही, पण असं होतं हे मात्र नक्की आहे. ते म्हणाले तुम्हाला चांगल्या 2 खमंग शिव्या कुणीतरी द्याव्यात, त्या तुम्ही ऐका, मग त्या विसरतात का सांगा? त्या कधी जन्मभर विसरतील का? दिलेल्या 2 शिव्या जर आमच्या विसरत नाही तर आमचं रोजचं काम का विसरतं? कारण तुम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही. म्हणजे तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगितली आणि ती तुम्हाला करा म्हटलं तर ती तितकी नेटानी करावी असं म्हणाले. तुम्हाला वाटत नाही म्हणून विसरतं, वाटत नाही म्हणून तुम्हाला वेळ मिळत नाही. कारण पुष्कळ गोष्टीत असं होतं की त्यांनी मला सांगितलं होतं की अप्रबुद्धांचे जे काही उतारे आहेत त्या इंग्रजी उतारे जे त्यांनी घेतलेले आहेत त्या उतार्यांचं मराठी भाषांतर करून मला दे. उत्तर काशीला मी अगदी बरोबर तेवढा 1.5 महिना झाला की लगेच मी इथून निघणार, उत्तर काशीला जाणार, राहणार. ते म्हणायचे काय आणलं, किती भाषांतर करून आणलं? काही आणलं नाही. का नाही आणलं? मला वेळ झाला नाही. अरे तुम्हाला कामं करायला वेळ होत नाही आणि म्हणाले मग इथे येते कशाला? 1 महिना 2 महिने तुझे काय झालं की लगेच इथे हजर होतेस 3ऱ्या महिन्यात. त्याच्याऐवजी राहणं तिथे 2 महिने सगळं करणं भाषांतर आणि मग घेऊन ये, ते होत नाही. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी कोणतेही निश्चय टिकत नाही, तो राहत नाही. काहीतरी इकडे तिकडे केलं, विषय संपला. त्यांनी इथे सांगितलं आपल्याला या ठिकाणी ते म्हणतात की म्हणून हे अभ्यास हे जे प्रकरण आहे हे आम्हाला किती साधलं हे तुम्ही बघा आणि ते साधून घ्या. अभ्यास साधा. त्या अर्जुनाला म्हणतात तू उभ्या केलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एक अभ्यास या शब्दात आहे. आणि अभ्यासाच्या बरोबर काय ठेव तर वैराग्य. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. ह्या वैराग्याने अभ्यास केला की त्या गोष्टीच्या विषयीचं ममत्व कमी होतं. आपण ठरवलं की बाबा आता आपलं वजन खूप वाढलं आहे, आता आपल्याला ते वजन कमी करायचं आहे, की त्यावेळी त्याचा तो झटका आलेला असतो प्रमाथी. त्या झटक्यामध्ये साखर टाकली, सगळं टाकलं, हे केलं, अन्न एवढं घेतलं, 2 दिवस झाले ते इतकं कमी अन्न खाल्लं की 3ऱ्या दिवशी थकावट आली. म्हणतो हे काय बरोबर नाही, वजन राहिलं तरी चालेल पण अंगातलं बळ कमी होता कामा नये.
की तिसऱ्या दिवशी 2 दिवस काय जेवलो त्याचं उट्टं तिसऱ्या दिवशी काढलं. आता वजन कशाला कमी होत आहे. अभ्यास आहे. त्या जिव्हेला जर आम्हाला जिंकता आलं तरच आम्ही अभ्यास करू शकू, नाही तर आमच्याकडनं अभ्यास होणार नाही. म्हणजे इथे जिव्हा हे आपलं एक उदाहरण घेतलं, पण कशाचाही अभ्यास हा नेटानी झाला पाहिजे. ते म्हणतात तो अभ्यास होत राहिला नेटानी की मग समोर पदार्थ असला तरी खावासा नाही वाटत. आता झोप येते आहे, नाही आपल्याला जागायचं आहे. पूर्वीच्या काळी अभ्यासाच्या करता काय करावं लागायचं त्याचा आपण विचार केला तर थोडंसं आपल्याला पटतं. मुलं लहान असायची, 8 वर्षाची मुलं, त्याचं मौंजीबंधन झालेलं, तो वेदविद्या ग्रहण करण्याकरता गुरुगृही गेलेला. आता त्याला एवढा वेद घोकायचा आहे. या लहानपणापासून जितकं लवकर त्याला त्याचं वळण लागेल तेवढं बरं, म्हणून त्या वयामध्ये त्या मुलाला तो वेद घोकण्याकरता त्याच्यावरती सक्ती केली जायची. आणि ती सक्ती काय, तर त्याला पहाटे लवकर 3 वाजता उठवायचं. घरात काय कोणी पाणी तापवणं बिपवणं काही भानगड नाही. नदीच्या किनाऱ्यावर आश्रम, नदीत जायचं, बुटकुळी मारायची, जरा तिथून यायचं, आपलं अन्निक उरकायचं आणि म्हणायला लहान मुलं आहे त्याला झोप येणारच, आधी त्याच्या शेंडीलाच दोरी बांधायची. म्हणजे झोप आली की असं केलं की ती शेंडी खेचलीच गेली, ती खेचली गेली की झाला जागा बिचारा. अभ्यास इतका कष्टाचा आहे, म्हणून आपल्याकडे पूर्वीसुद्धा छडी लागे छमछम अशा सगळ्या म्हणी होत्या की अभ्यास असा इतका सहज सोपा नाही आहे. अभ्यासाकरता कष्ट आहेत, अभ्यासाकरता निग्रह आहे. आणि म्हणून अर्जुनांनी जे जे मनाला जमत नाही म्हटलं त्याला उत्तर कसं दिलं आहे हे खरं म्हणजे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मुलांनी हे करतो, करू नको, करू नको हे उत्तर नाहीच द्यायचं. करायचं आहे तुला, बरं करूया, काही अडचण नाही. तुला जर हे करावंसं वाटतं ना तर करूया, पण हे बघ आता त्याच्यात अडचणी किती आहेत पहा, कसं करशील तू. पहिल्यांदा करूया म्हटल्याबरोबर तो आधी 50% नॉन+ झालेला असतो आणि त्याच्या बाजूने उल्हासित झालेला असतो. कारण आता तो आलेला असतो आपल्याशी बोलायला एवढ्याकरता की आता हे लोक आपल्याला नाही म्हणणार आणि आपल्याला हो म्हणून घ्यायचं आहे, आपण त्यांच्याशी वाद घालायचा आहे. पण तू कर म्हटलं की वादाचा पहिला मुद्दा मिटला की 50% तो खाली आलेला असतो. उरलेल्या 50%त योग्य का अयोग्याची चर्चा आपल्याला करता येते. तसं भगवंतांनी केलं आहे. इथे अर्जुनांनी जेवढे प्रश्न उभे केलेत त्या प्रश्नाला असं नाही भगवंत काय म्हणतोस तू, तुझी बुद्धी अविवेकी होते, काय म्हणतोस तू, तुझा निश्चय ढळतो, काय म्हणतोस तू, तुझं धैर्य टिकत नाही. अरे काय आहे, हे टिकलंच पाहिजे असं नाही भगवंत म्हणाले. भगवंतांनी त्या तिन्ही शब्दांना बगलच देऊन टाकली. काय विवेक नाही, काय माझं मन टिकत नाही, काय माझं धैर्य टिकत नाही, काय माझी बुद्धी चालत नाही, काय माझा निश्चय राहत नाही, काही घेणं देणं नाही. भगवंताने त्यांना अभ्यास कर म्हणजे पूर्णपणे जी प्रबोधनाची पद्धत आहे बदलूनच टाकली. तो ज्या ॲक्सिसवर आहे, तो ज्या ठिकाणी उभा आहे तिथं ते गेलेच नाहीत, त्यांनी त्याला दुसऱ्याच ठिकाणी उभं केलं आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे व्यवहारात आपण लक्षात ठेवायला पाहिजे की भगवंतानी उत्तर तेच दिलं आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्याने तुला नियंत्रणात राहिलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि अभ्यास हा तुला वैराग्य प्राप्त होईल याकरता नेटाने केला पाहिजे. हा असा प्रश्न, असं उत्तर ते देतच नाहीत. ते बरोबर घुमवून फिरवून त्याला तिथे जे सांगतात तेव्हा तो म्हणतो अरे यांनी तर आपल्याला वेडं केलं, आपल्याला कळलंच नाही की यांनी आपल्याला जे सांगितलं आहे ते जे मला वाटतं आहे त्यालाच त्यांनी फाटा दिला आहे, त्यालाच त्यांनी बगल दिली आहे. त्यांनी म्हटलंच नाही आहे की तू म्हणतोस तो प्रश्न बरोबर आहे. त्यांनी काहीच उत्तर दिलेलं नाही. आता त्याच्यावरती माऊली काय म्हणते हे बघू आणि आपण थांबूया. तव कृष्ण म्हणती सासची, बोलता हासी ते तैसेची. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अरे अगदी खरं आहे अर्जुना, तू जे बोलतोयस ना, तू जे बोलतोयस खरं तशीच वस्तुस्थिती आहे, बाकी काही फरक नाही आहे. या मनाचा कीर चपळची स्वभाव गा. अरे खरोखरच या मनाचा सत्य आहे, या मनाचा चंचलता हा स्वभाव आहे. त्याबद्दल तुझ्या मताशी मी 100% सहमत आहे, वादच नाही. परिवैराग्याचे नि आधारे, हा परी मोठा डेंजरस असतो. म्हणाले परिवैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे. मोहरे म्हणजे वळवलं.
पण म्हणाले वैराग्याचा आधार घेऊन जर मन अभ्यासाकडे लावलं तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. तर केव्हा तरी एकदा, मी काही तुला लगेच कमिट करत नाही, कारण नाहीतर लगेच अर्जुन म्हणेल मग सांगा बरं, हा अभ्यास सुरू केला आणि त्या वैराग्याच्या आधारावर मी कधी त्याच्यामध्ये यशस्वी होईल. तसं नाही उत्तर देत. तरी केतुलेनी एके अवसरे, केव्हा तरी एकदा अशी संधी येईल किंवा परिस्थिती निर्माण होईल की मन स्थिर होईल. का जे या मनाचे एकनिके. आता त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग काय आहे ते इथं दाखवलं. मन चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवान आहे, दृढ आहे. त्याला छेद कसा दिला बघा. त्यांनी सांगितलं काजे या मनाचे एकनिके. कारण तुला हे कधीतरी स्थिर होईल ही आशा, म्हणजे मी तुला मधाचं बोट नाही लावलं. हे घडणार, हे असं घडेल. पण कशामुळे घडेल ते तुला सांगतो. का जे या मनाचे एक निके. निके म्हणजे चांगलं. या मनाचा एक चांगला गुणधर्म कोणता आहे हे तू लक्षात घे. कारण म्हणाले मला माहिती आहे की हे का घडेल. मी जे सांगतोय हे विधान कसं केलं मी. जे हे देखिले गोडीची या ठाया सोके. त्यांनी जे पाहिलं आणि जे पाहिल्यानंतर त्याच्यात गोडी आहे असं त्याला वाटलं की ते त्याला सोडून जात नाही. तो गोडवा मिळण्याकरता सोके म्हणजे तो सवकला आहे. त्याला ती गोडी पुन्हा पुन्हा मिळवण्याची इच्छा आहे. म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जाईजे. म्हणून अनुभवाचं सुख त्या मनाला दाखव. जर त्या मनाला चांगल्या अनुभवाचं सुख दाखवलं तर ते मन इकडे तिकडे धावणारच नाही. ते मन इतर सुखाची अपेक्षा करणारच नाही. कारण मनाला गोडी ज्याची तू दाखवशील. कारण असं आहे की आज आपण आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी अमान्य करतो आणि पुढे जातो. परदेशामध्ये त्याच गोष्टी त्यांनी फार मान्यता प्राप्त करून स्वीकारल्या आहेत. म्हणजे आपल्याकडे विवाह प्रयोग आहे. आपण विवाह करून प्रपंचाची सुरुवात करतो. आता आपल्याला काय वाटायला लागलं, चंचलम ही मन कृष्णवाल्याला की म्हणाले कशाला लग्न पाहिजे, लिव्ह इन रिलेशनशिप बरी आहे. बरोबर राहिलं पटलं, राहिलं नाही सोडून दिलं. गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, बस. आता याचं कौतुक मनाला का वाटलं, कारण मनाला त्या परकीय लोकांनी मधाचं बोट दाखवलं. अरे काही जबाबदारी नाही प्रपंचामध्ये, मुलांची जबाबदारी नको, कुटुंबाची जबाबदारी नको, कुठल्याच गोष्टीमध्ये अडकायला नको. आपण बस मन के राजे आहे असंच राहायचं आणि आपलं आयुष्य काढायचं. त्या मन के राजे राहिलेल्या लोकांना त्या सगळ्याचे जे परिणाम आहेत ते त्यांनी अनुभवले आहेत. त्यामुळे त्यांना असा मन का राजा व्हावं असं वाटत नाही. त्यांना वाटतं नाही हे बंधन आपल्याला आवश्यक आहे. नाही या प्रकारामध्ये सुख आहे, या प्रकारामध्ये निश्चिंतता आहे. मी आपल्याला पूर्वी बोललीच असेल की आमच्या इथे अयंगार इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आम्ही म्हणजे पैसे भरायला तिथे पावती करायला जातो, सगळे फॉरेनर्स असतातच तिथे. त्यांना कुतूहल असतं, विचारतात की काय तुम्ही कुठून आल, काय नाही आम्ही पुण्यातलेच आहे वगैरे. मग तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली, यू आर मॅरिड, असा पहिला प्रश्न असतो. हो. मग फॉर हाऊ मेनी इयर्स. मग काय हाऊ मेनी इयर्स म्हणजे 35 वर्ष 38. सो लॉंग, इतके दिवस तुम्ही लग्न करून राहिले. म्हणजे त्यांना त्याचं इतकं आश्चर्य वाटतं की असं कसं होऊ शकतं, इतकी वर्ष माणसं अशी कशी राहू शकतात. हे काय, हा अभ्यास आहे ना. अभ्यास आहे ना तू कौंतेय, की घरामध्ये कोणी रागावलं, कोणी बोललं, म्हणजे असंच मला घरामध्ये काहीतरी कोणी बोललं, मला राग आला, वाईट वाटलं, मी बाहेर पडले होते कारण मला काम सांगितलं होतं. मी ते काम करायला आधी गेलेच नाही. प्रमाथी बलवत दृढम, ते डोकं फिरलेलं होतं. मी तिथून निघाले ते थेट आईच्या घरी. आईला म्हटलं की घराला कुलूप. मी म्हटलं ती कुठे गेली असणार, जास्तीत जास्त गुरुणी महाराजांच्या आश्रमात. त्या रस्त्याने मी पुढे चालायला लागले तर दिसलेच मला आई वडील दोघंही जात होते. आई होती मागे. आई म्हणाली अगो आत्ता 12 सव्वा 12 वाजले, तू इथे कशी आली, बाबांना जेवायला वाढायची वेळ आहे. म्हटलं अगं आई असं झालं, मला असं बोलले. हां म्हटले हे काय आहे, घरातली मोठी माणसं बोलतच असतात, त्याच्यात काय विशेष आहे, हे काय तक्रार करून सांगायला जायचं घरी, हे उगीच आपलं काहीतरीच आहे म्हणली तुझं. म्हणजे इथे कशी आलीस तू बाबांना जेवायला वाढायचं सोडून. म्हटलं नाही बाबांना अजून अवकाश आहे, पण म्हटलं मी आले इथे तुला, मला इतकं दुःख झालं. म्हटलं
कोणी या जगात आपलं नाही बरं. आपले आईवडील सुद्धा आपले नाहीत. माझे वडील मागे आले, ते म्हणाले काय झालं तुला? तर मी म्हटलं नाही असं असं मला खूप बोलले, असं झालं तसं झालं. म्हटले असं चालतच असतं, त्याच्यात काय विशेष आहे? तुला काही डॉक्टर बोलले नाहीत ना? त्यांनी काही तुला काही? म्हटलं नाही डॉक्टर दवाखान्यातच आहे, ते काही मला बोलले. घरी जा म्हणाले या रिक्षाने, ज्या रिक्षाने आलीस तर रिक्षा करून घरी जा. तेव्हा मला मी रिक्षात चढायच्या आधी आईनी सांगितलं इथे उभी राहा. म्हटलं काय गं? म्हणाली आज आलीस ते आलीस, आता याच्या पुढे 12 वर्ष इथे काही तक्रार सांगायला यायचं नाही, माझ्याकडे असं झालं आणि तसं झालं. मी आईला म्हटलं अगं 12 वर्षांनी तक्रारच उरणार नाही, कारण 12 वर्ष जेव्हा घरामध्ये प्रत्येक गोष्ट जुळवून घ्यायची वेळ येईल तेव्हा 12 वर्षानंतर माझं ह्यात जुळलं नाही असं. म्हणाली मग असंच असतं, जुळवून घ्यावंच लागतं. तसं इथे या मनाचं, त्या मनाला जर हे योग्य आहे हे जर शिकवलं की नाही हे असंच राहायचं आहे, तर मग मनाला हळूहळू कळतं की अरे या राहण्यामध्ये आपण काय मिळवलं, आपलं आत्मबल किती वाढलं. कारण शेवटी ते मन नियंत्रणात आल्यानंतरचा मिळणारा जो आनंद आहे तो आनंद एकदा अनुभवला की माऊली आपल्याला शेवटी सांगते की ज्याचा अनुभव तुम्ही एकदा घ्याल, तो अनुभव तुम्हाला गोड आहे असा जर वाटला तर म्हणाले तुमचं मन तो अनुभव सोडत नाही. म्हणून मनाला सवय करायची कशाची नाही, पिझ्झा बर्गर फास्ट फूड नाहीच खायचं. रोजच्या घरच्या जेवणाची सवय एकदा लागली की ती मुलंसुद्धा बाहेरचं जेवण मागत नाही. ती म्हणत मला घरी पोळी भाजी पाहिजे, मी घरी पोळी भाजी खाणार. का? कारण म्हणाले मनाला शिकवलंय, मनाला त्यातली गोडी काय आहे ही जर शिकवली तर मन त्या गोडीची या ठाई सोके, त्याच्या ठिकाणी राहण्याची त्याची इच्छा आहे. भगवंतानी कुठे अर्जुनाला क्रॉस केलं का? त्याला कुठे वेडवाकडं काही म्हटलं नाहीत. भगवंतानी अगदी सहज सोप्या शब्दात सुटसुटीतपणाने अर्जुनाला जे सांगायचं आहे ते सांगून ते मोकळे झाले. उद्याला आपण पुढचा भाग बघू.